श्रीमद भागवत महापुराण स्कंद 6 अध्याय 3 यम आणि यमदूताचा संवाद। राजाने विचारले, ऋषीवर सर्व जीव धर्मराजाच्या अधीन आहेत आणि भगवंताच्या पार्षदांनी त्यांचीच आज्ञा मोडली आणि त्यांच्या दूतांना अपमान केला। जेव्हा त्यांच्या दूतांनी अजामिळाला वृत्तांत सांगितला तेव्हा तो ऐकून ते आपल्या दूतांना काय म्हणाले, कोणीही धर्मराजाच्या आज्ञेने उल्लंघन केल्याचे मी यापूर्वी ऐकले नाही। मुनिवर, याविषयी लोकांच्या मनातील संशय आपल्याशिवाय दुसरा कोणी दूर करू शकणार नाही, असे माझे निश्चित मत आहे। शुकाचार्य म्हणतात, परीक्षिता, जेव्हा भगवंताच्या पार्षदांनी यमदूताच्या कामात अडथळा आणला तेव्हा त्या लोकांनी संयमाने पूर्वीचे स्वामी आपले शासक यमराजांना विनंतीपूर्वक विचारले। यमदूत म्हणाले, प्रभो, पाप, पुण्य किंवा मिश्र अशा 3 प्रकारची कर्म संसारातील जीव करीत असतात। या जीवांना त्या कर्माची फळं देण्याचे शासक जगात किती आहेत? जगात दंड देणारे जर जास्त शासक असतील तर कोणाला सुख आणि कोणाला दुःख मिळावे आणि कोणाला मिळू नये हे कोण ठरवणार? जगात कर्म करणारे अनेक असल्याकारणाने जर त्याचे शासकही अनेक असतील तर त्या शासकाचा अधिकार नाममात्रच राहील। जसा एका सम्राटाच्या अधीन पुष्कळ नाममात्र सामंत असतात, तसा आम्हाला वाटते की आपण एकटेच सर्व प्राणी आणि देव यांचे अधीश्वर आहात। आपणच मनुष्याच्या पापपुण्याचा निर्णय करणारे, दंड देणारे आणि शासक आहात। मग जगात आजपर्यंत कोठेही आपण दिलेला दंड मोडला गेला नाही, परंतु यावेळी मात्र 4 अद्भुत सिद्ध्यांनी आपल्या आज्ञेचे उल्लंघन केले आहे। आपल्या आज्ञेने आम्ही एका पापी माणसाला यातनागृहाकडे नेत असताना त्यांनी बळजबरीने आपल्याला फास तोडून त्याला सोडवले। त्या अजामिळाच्या तोंडून नारायण हा शब्द निघताच भिवू नकोस असे म्हणत ताबडतोब ते तेथे येऊन पोचले। त्यांचे रहस्य आणि आपणाकडून जाणू इच्छितो ते ऐकण्यास आम्ही अधिकारी असलो तरी सांगावे। शुक म्हणाले, जेव्हा दूतांनी असा प्रश्न केला तेव्हा प्रजेचे शासक यमराज प्रसन्नपणे श्रीहरीच्या चरणकमळाचे स्मरण करीत त्यांना म्हणाले। यमराज म्हणाले, माझ्या व्यतिरिक्त आणखीही एक जण या चराचर जगाचे स्वामी आहेत। हे संपूर्ण जग त्यांच्यामध्येच वस्त्रातील सुताप्रमाणे ओतप्रोत भरलेले आहे। त्यांचेच अंश असणारे ब्रह्मा, विष्णू आणि शंकर या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करतात। हे सर्व जग नाकात व्यसन घातलेल्या बैलाप्रमाणे त्यांच्या अधीन आहे। असे शेतकरी आपल्या बैलांना प्रथम लहान लहान दोरांनी बांधून नंतर त्या दोरा एका मोठ्या आडव्या दोरीने बांधतो, त्याचप्रमाणे भगवंतांनी सुद्धा ब्रह्मादी वर्ण आणि ब्रह्मचर्य इत्यादी आश्रमरूपी लहान लहान नावांच्या दोऱ्यात बांधून पुन्हा सर्व नावांना वेदवाणीरूप मोठ्या दोराने बांधून ठेवले आहे। अशा प्रकारे सर्व जीव नाव आणि कर्मरूप बंधनात बांधलेले भयभीत होऊन भगवानास आपले सर्वस्व अर्पण करीत आहात। मी इंद्र, निऋतू, वरुण, चंद्र, अग्नी, शंकर, वायू, सूर्य, ब्रह्म, 12 आदित्य, विश्वदेव, 8 वसु, साध्य 49, मरुदगण, सिद्ध, करा, रुद्र, रजोगुण, तमोगुण, विरहित, भृगू इत्यादी प्रजापती आणि इतर मोठमोठाले देव सर्वांच्या सर्व प्रधान असूनही त्यांच्या मायेच्या अधीन आहोत। आम्ही कोणतेही भगवंताची लीला जाणत नाही, तर इतरांविषयी काय करावे? दूतांनो, ज्याप्रमाणे घट, पट इत्यादी पदार्थ आपल्याला पाहणाऱ्या डोळ्यांना पाहू शकत नाही, त्याचप्रमाणे अंतःकरणात साक्षी रूपाने असलेल्या परमात्म्याला कोणीही प्राणी, इंद्रिये, मन, प्राण, हृदय किंवा वाणी यांच्यासारख्या कोणत्याही साधनांनी जाणू शकत नाही। ते प्रभू सर्वांचे स्वामी आणि स्वतः पूर्ण स्वतंत्र आहेत। त्याच मायापूर्ती पुरुषोत्तमाचे बहुधा त्याच्याच सारखे मनोरूप, गुण आणि स्वभावाने संपन्न असणारे दूत या लोकात भ्रमण करतात।
भगवान विष्णूच्या देवांना हे पूजनीय अशा अतिशय लौकिक पार्षदाचे दर्शन दुर्लभ आहे. ते भगवंताच्या भक्तजनांना त्याच्या शत्रूपासून, माझ्यापासून आणि अग्नी इत्यादी संकटापासून नेहमी सुरक्षित ठेवतात. साक्षात भगवंताने निर्माण केलेला धर्म ऋषी, देव आणि सिद्धगण हे जाणत नाहीत, तर मग मनुष्य, विद्याधर, चारण, असुर वगैरे कसे जाणू शकतील? भगवंताने निर्माण केलेला भागवत धर्म परमशुद्ध, गोपनीय आणि कळण्यात कठीण आहे. जो हा धर्म जाणतो तो भगवत स्वरूपाला प्राप्त होतो. भगवत धर्माचे रहस्य ब्रह्मदेव, देवर्षी नारद, शंकर, भगवान शंकर, सनतकुमार, कपिलदेव, स्वयंभू, मनु, प्रल्हाद, जनक, भीष्म, पितामह, बली, शुकदेव आणि मी असे आम्ही 12 जणच असतो. या जगात जीवासाठी हाच सगळ्यात मोठा धर्म आहे की त्यांनी नामसंकीर्तनादी उपायांनी भगवंताच्या चरणाविषयी भक्तिभाव प्राप्त करून घ्यावा. प्रिय दूतांनो, भगवंताच्या नामोच्चाराचा महिमा तर पहा. अजामिळासारखा पापीसुद्धा त्यांच्यामुळेच मृत्यूपाशातून सुटला. भगवंताचे गुण, लीला आणि नामाचे श्रद्धायुक्त केलेले कीर्तन मनुष्याच्या पापाचा संपूर्णपणे नाश करते. हे काही त्याचे फार मोठे फळ नाही, कारण अत्यंत पापी अशा अजामिळाने मरतेवेळी अस्वस्थ असतानाही आपल्या पुत्राचे नारायण नाव कसेबसे उच्चारावेले, पण एवढ्याच त्याला मुक्तीसुद्धा मिळाली. भगवंताच्या मायेने मोहित झालेली विद्वानाची बुद्धी स्वर्गादी गोड फळांचे वर्णन करणाऱ्या वेदवाणीतून आसक्त होते. त्यामुळे यज्ञयागादी मोठमोठ्या कर्माचे त्यांना महत्त्व वाटते आणि या सोप्या भगवत नामाचा महिमा बहुधा ते जाणत नाहीत. ही किती खिदाची गोष्ट आहे. बुद्धिमान माणसे असा विचार करून भगवान अनंतमध्ये अंतःकरणपूर्वक आपला भक्तिभाव स्थापित करतात. ते माझ्या दंडाला पात्र नाहीत. जरी चुकून त्यांच्याकडून एखादे पाप घडले तरी भगवंताचे गुणानुवाद ते तत्काळ नष्ट करते. जे समदर्शी साधू भगवंताचे शरण जातात त्यांच्या पवित्र चरित्राचे मोठमोठे देव आणि सिद्ध प्रेमाने गुणगान करतात. दूतांनो, भगवंताच्या गदाने त्यांचे संरक्षण करते. तुम्ही त्यांच्या जवळही जाऊ नका. आमच्यात किंवा साक्षात काळामध्येही त्यांना दंड देण्याचे सामर्थ्य नाही. दिव्य रस जाणणारे परमहंस सर्वस्व सोडून देऊन नेहमी भगवान मुकुंदाच्या चरणात विंदाच्या मकरंदाचे पान करतात. जे अभक्त त्या दिव्य रसाला विन्मुख होऊन नरकाचा मार्ग असलेल्या घराधिकांचा लोभ धरतात, त्यांना माझ्याकडे खुशाल घेऊन जा. त्यांची जीभ भगवंताचे गुण आणि नाम. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.